गुहागरमध्ये रामरक्षा पठणातून कथित 1400 कोटींच्या दान प्रकरणाविरोधात आंदोलन। आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान रामरक्षा आणि श्रीरामाच्या आरतीचे सामूहिक पठण करून आंदोलन करण्यात येणार आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या दानातील 1400 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कथित चोरी झाल्याचा आरोप जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांनी केला आहे। गुहागर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। या कथित प्रकरणाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील विविध भागात रामरक्षा पठण आणि आरतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या मोहिमेत कोणत्याही पक्षाचा भेद न ठेवता प्रभू श्री रामावर श्रद्धा असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विक्रांत जाधव यांनी केले। सरकारच्या कथित हुकुमशाही विरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। तो आज पत्र देखील त्या ठिकाणी गायब झालेला आहे आणि त्यामुळे 1400 कोटी हे फक्त आकडे हे आता तुम्हाला दिसतायत, परंतु त्याही पेक्षा अधिकची चोरी झाल्याची शक्यता असणारे काय नाकारता येत नाही किंवा ती झालेलीच आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी सर्वात आधी या संपूर्ण देशामध्ये सर्वात प्रथम एक आवाज दिला आणि दादरच्या हनुमान मंदिरामध्ये त्यांनी रामरक्षा आणि रामाची आरती अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी राबवला आणि या विषयाला खऱ्या अर्थाने देशामध्ये वाचा फुटली। आणि नंतर त्यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना आणि रामभक्तांना हा संदेश दिला की तुम्ही तुमच्या भागामध्ये अशाच पद्धतीने रामरक्षा पठण असेल, रामाची आरती असेल, हनुमंताची आरती असेल, ही म्हणा, ही करा आणि या संदर्भातली जनजागृती करून लोकांपर्यंत ही जी काही चोरी झाली आहे ती चोरी ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे। कारण आमचे आमदार चोरले, आमचे खासदार चोरले, नीटचा पेपर चोरला, टीईटीचा पेपर चोरला, मतं चोरली, सगळं चोरून झालं, सगळ्या चोऱ्या जिरल्या। परंतु आज जर का ही राम मंदिराच्या देणगीमधली झालेली चोरी ही जर चोरी जिरली तर मात्र सत्ताधाऱ्यांची हिम्मत अधिक बळावेल, वाढेल। आणि म्हणून या सगळ्याला रोख लावण्यासाठी म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला आदेशित केलेलं आहे। संदेश कदम, संवाद मराठी लाईव्ह, गुहागर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।